नमस्कार, मी नंदेश खेडेकर. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी. खेडमध्ये मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम संपन्न. रत्नागिरी जिल्हा न्यायाधीश डॉक्टर देशपांडे यांचं मार्गदर्शन, तर नवीन कायद्यांविषयी न्यायाधीश चांदुगडे यांनी दिली माहिती. खोपोली, हाळफाटा, डोळवली व केळवली रस्त्यावरती भले मोठे खड्डे. वाहन चालकांना होत आहे मोठ्या प्रमाणात त्रास. खेडमधील सुखदर शेरवळ जोडणाऱ्या पुलाची दुरावस्था. ग्रामस्थांनी सदर बाब आणून दिली संजय कदम यांच्या निदर्शनास. ग्रामस्थांच्या सहकार्याने संजय कदमांनी कॉन्क्रीट रस्त्याच्या कामाला केली सुरुवात. ग्रामस्थांनी मानले संजय कदम यांचे आभार. आणि लांजा येथील वेरळ मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत घेतला भात शेतीचा अनुभव. पारंपरिक भिल्लरी गीत गात केली लावणी. पाहूया सविस्तर वृत्त. मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम आज खेड शहरातील तटकरे सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारत देशात नव्याने अंमलात आलेले कायदे यांची माहिती जिल्हा न्यायाधीश श्री डॉक्टर सुधीर देशपांडे तसेच जिल्हा न्यायाधीश वर्ग 2 श्री चांदुगडे यांनी दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी राजन सस्ते, तहसीलदार सुधीर सोनवणे, पोलीस निरीक्षक नितीन भोयर, सहाय्यक सरकारी वकील ॲडव्होकेट मृणाल जाळकर हे देखील उपस्थित होते. जिल्हा न्यायाधीश डॉक्टर देशपांडे यांनी यावेळी कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, महिला दक्षता समिती, शांतता कमिटी तसेच महसूल कर्मचारी यांना भारत देशात नव्याने अंमलात आलेल्या कायद्यांविषयी मार्गदर्शन करत मध्यस्थी अधिनियमाबाबत व त्याचे महत्त्व पटवून दिले. कारण का की कोर्टात मॅटर दाखल झालं की तुमची झोप राहील. झोप काय होते? उडून जाते. त्याच्यामुळे काय होतं, दोन गोष्टी तयार होतात. दोन गोष्टी रेडी असतात तुमच्या घरी यायला. एक असतं डायबिटीस, दुसरा असतं ब्लड प्रेशर. तुमचे डॉक्टरांकडे जाणार, तुम्ही गोळ्या खाणार आणखी वाढणार. तुम्ही योगासन करणार नाही, काही योगा डे केला बरोबर. खोपोळी हालफाटा मार्गे पळसदरी कर्जत मार्गाची काही ठिकाणी दयनीय अवस्था झाल्याने याचा नाहक त्रास वाहन चालकांसह प्रवासी वर्गाला करावा लागतोय. डोळवली व केळवली दरम्यान रस्त्यावरती अनेक ठिकाणी भले मोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना या रस्त्यावरून प्रवास करण्याचा जिकिरीचं देखील बनलंय. भल्या मोठ्या खड्ड्यातून प्रवास करताना वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे संबंधित विभागानं या रस्त्यांवरील खड्ड्यांचं गांभीर्य लक्षात घेत येथील खड्डे लवकरात लवकर बुजवावे अशी मागणी होत असून पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालक व प्रवासी संताप व्यक्त करीत आहेत. सरकारने लाखो रुपये खर्च करून खोपोळी पळसदरी मार्गे कर्जत रस्त्याची निर्मिती काही वर्षांपूर्वी केली होती. तर या रस्त्याच्या निर्मितीने खोपोली कर्जत मुख्य महामार्गाशी जोडले गेले. या रस्त्यामुळे भिवनपुरी, नेरळ, बदलापूर, कल्याण, मुरबाड आदी अनेक शहरातून मोठ्या प्रमाणावरती वाहतूक सुरू असताना पावसाळ्यामुळे डोळवली व केळवली दरम्यान रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने येथील मोठमोठे खड्डे अपघाताला आता निमंत्रण देत आहेत. रस्त्यावरती जागोजागी खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा देखील निर्माण होतोय. अतिवेगाच्या वाहनांमुळे दिवसा रात्री अंधारामध्ये लहान मोठे अपघात होत असल्याने हा रस्ता आता धोकाची घंटा बनलेला आहे. आज आपण या रस्त्याची अवस्था बघितली तर डोंगरभर खड्डे या रोडवरती झालेले आहेत. आम्हाला रोज इथून धुमुटीतून प्रवास करावा लागतो. अक्षरशः अनेक बाईक पडून अपघात झालेले आहेत तिथे आणि याच्याकडे पूर्णपणे शासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे. आज खड्डे वर्षानुवर्षी ते पडतात, परंतु त्याच्यावरती कायमस्वरूपी कोणती उपाययोजना केली जात नाही. म्हणजे शासनाला विनंती आहे की त्यांनी या संदर्भात काहीतरी कायमस्वरूपी उपाययोजना करावी व आम्हाला होत असलेला त्रास लवकरात लवकर दूर करावा ही विनंती आहे. खेड तालुक्यातील सुखदर शेरवळ जोडणाऱ्या पुलाची दुरावस्था असल्याची तक्रार ग्रामस्थांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख व माजी आमदार संजय कदम यांच्या निदर्शनास आणून दिली होती. सदर रस्त्यावरून शाळेत जाणारे विद्यार्थी व नागरिक यांना होणारा त्रास लक्षात घेता स्वतः दापोली विधान मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने आज सिमेंट कॉन्क्रीट रस्ता कामाला सुरुवात केली. याप्रसंगी विभाग प्रमुख विजय राक्षे, पुरुष विभाग प्रमुख दत्ता भिल्लारे तसेच सर्व ग्रामस्थ पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते या वेळेला उपस्थित होते. सेरवली आणि सुखदर या दोन्हीच्या हद्दीतला जो रस्ता हा, त्या रस्त्याचं कामकाज बरेच दिवस अडचणीचं होतं. खड्डे पडलेले होते पुलावर आणि ते खड्डे पुलावर पडलेले असल्यामुळं आम्ही संजय रावांच्याकडे गेलो. संजय रावांना विनंती केली. संजय रावांनी तात्काळ
परवा 2 दिवसाच्या अगोदर आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना विनंती करून त्यांनी ह्या रस्त्याचं काम आपण उद्यापासून सुरू करू अशा पद्धतीनं आश्वासन दिलं आणि ते स्वतः इथं आमच्याबरोबर उभे राहून 2 दिवस आमच्याबरोबर उभे राहून त्यांनी हे त्या पद्धतीचं काम चांगल्या पद्धतीनं ह्या आमच्या सगळ्यांकडनं करून घेतलं आणि त्याचबरोबर आम्ही सर्व 2 गावातली सगळी जी मंडळी आहे ह्या 2 गावातली मंडळी त्यांचे शतेचा ऋणी आहोत. हा जो रस्ता आहे या रस्त्यामध्ये असणारा जो पूल आहे त्या पुलावरून नेहमी एस टी जात असते, पण यावर्षी त्या पुलाची एवढी दुर्दशा झाली होती की एस टी मुलांना घेऊन जाणंसुद्धा ग्रामस्थांना अशा प्रकारे अडचणीचं आलं होतं, धोक्याचं वाटत होतं. म्हणून आम्ही शेरवली आणि सुरगरचे ग्रामस्थ माजी आमदार संजयराव यांच्याकडे गेलो आणि त्यांनाही सगळी कैफियत सांगितलं. त्यांनी 2 दिवसामध्ये त्याचा विचार करून ताबडतोब स्वतः आले आणि त्यांनी आज आमच्याकडून त्यांचे कारागीर लावून ताबडतोब आज सकाळपासून आतापर्यंत 4 तासामध्ये त्यांनी पूर्ण काम करून दिलं. त्याबद्दल त्यांचे खरोखर आम्ही ऋणी आहोत. अनेक अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकताना आपण बघतो, ऐकतो. या अधिकाऱ्यांना शासनाने दिलेला पगार नेहमीच कमी पडत असतो. मग असेच हे अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेले पाहतात. असाच लोणेरे येथील एक अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेला आज पाहायला मिळालाय. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी लोणेरे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या पदविका विभागातील सभागृह नूतनीकरणाचं काम केलं होतं. या कामाचं बिल मंजूर करून ते अदा करण्यासाठी विद्यापीठातील वित्त अधिकारी ओंकार रामचंद्र आंबपकर वय 55 सध्या राहणार आनंदनगर सोसायटी लोणेरे याने तक्रारदार यांच्याकडे 1 लाख रुपयांची लाच मागितली होती. परंतु तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रायगड यांच्याकडे केलेल्या तक्रारीनंतर काल शुक्रवारी सायंकाळी 4 वाजता लाचलुचपत विभागानं सापळा रचून आंबपकर याला जाधव यांच्याकडून लाचेची रक्कम रुपये 81,000 स्वीकारताना रंग्यात पकडून अटक केलेली आहे. वाहन चोरी करून पळ काढणाऱ्या आरोपीस रबाळे MIDC पोलिसांनी अटक केली आहे. रबाळे हद्दीतून वाहन चोरी झाले होते, मात्र गाडीमध्ये GPRS सिस्टीम असल्याने पोलिसांनी तात्काळ GPRS सिस्टीम ट्रॅक करून गाडी घेऊन समृद्धी महामार्गावरती पोहोचलेल्या आरोपीला 4 तासात गाडी सकट अटक करण्यात पोलिसांना यश आलंय. GPRS सिस्टीममुळे हे वाहन आरोपीसह शोधण्यात पोलिसांना यश आलेलं असून सर्व वाहन चालकांनी आपल्या वाहनांमध्ये GPRS सिस्टीम बसवून घेण्याचं आवाहन आता पोलिसांनी केलंय. 2/7/24 रोजी फिर्यादीनामे जमालुद्दीन मंजूर अली खान वय वर्ष 31 राहणार वेदिका अपार्टमेंट रूम नंबर 414 मर्याई चौक घनसोली गाव यांनी येऊन आम्हाला पोलिसांनी सांगितले की ते रात्री आम्ही हॉटेलच्या समोर गाडी उभी करून चहा प्या गेले असता गाडीला तशीच चावी राहिली होती. अज्ञात चोरट्यांनी सदर गाडी ती चावीने गाडी चालू केली आणि अज्ञात गाडी चोरी करून पळून गेलेला आहे अशी आमच्याला त्यांनी फिर्याद दिली. फिर्याद दाखल आम्ही तात्काळ करून सदर गाडीचा शोध घेण्याकरता प्रयत्न केला असता गाडी GPRS सिस्टम असलेले आम्हाला माहीत झाले. सदर GPRS सिस्टमद्वारे आम्ही चेक केला असता सदरची गाडी आम्हाला कसारा घाटातून समृद्धी महामार्गाकडे जाताना दिसत होती. त्याकरता आम्ही तात्काळ माझे मित्र माझे पोलीस अधिकारी विनोद पाटील घोटी पोलीस स्टेशन यांना मी तात्काळ संपर्क केला व त्यांच्या मदतीने सदरची गाडी समृद्धी महामार्गाजवळ मोगरे गावाची इथं त्यांनी ती गाडी पकडून दिली. त्या क्षणी मी माननीय पोलीस आयुक्त परिमंडळ 1 ढाणे सर यांची परवानगी घेऊन तात्काळ मी एक टीम रवाना केली नाशिक येथे. नाशिक पोलीस स्टेशन मध्ये गाडी पकडलेली आणि आरोपी आम्ही ताब्यात घेऊन आपल्या इकडे गुन्ह्यात त्यांना आणून अरेस्ट केलेला आहे. सदर याच्यामध्ये गाडी चोरीमध्ये 2 आरोपी अरेस्ट केले. त्यापैकी एक आरोपीवरती कळवा पोलीस स्टेशन कल्याण रेल्वे पोलिसांनी ते 354 गुन्हा दाखल आहे. दुसरा आरोपीवर एकही गुन्हा नाही. एक आरोपी अजून फार आहे, त्याचा आम्ही शोध घेत आहोत. मी या वतीने नागरिकांना नक्कीच आवाहन करेन की ही गाडी चोरीला गेली फक्त GPS सिस्टममुळे आम्हाला फक्त 4 तासामध्ये गाडी आणि आरोपी सहित गाडी आम्हाला मिळवून आलेली आहे. तर मी नेहमी नागरिकांना माझं असं आव्हान असं की आपण प्रत्येकाने आपल्या गाडीमध्ये असं सिस्टम लावून घ्या जेणेकरून आपले वाहन चोरी जाणार नाही व आपली किमती वस्तू जाणार नाही आणि त्यापासून आपल्याला नक्कीच फायदा होईल. GPRS सिस्टम प्रत्येकाने बसून घ्यावा. भारत हा कृषीप्रधान देश आहे, म्हणूनच विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच शेतीची गोडी लागावी या उद्देशाने वेरळ मराठी शाळेतील विद्यार्थ्यांनी आज शनिवारी वेरळ येथील रवींद्र साळवी यांच्या शेतामध्ये भात लावणी प्रात्यक्षिकात सहभागी होत लागवडीचा अनुभव घेतलाय. यावेळी पारंपरिक भिल्लरी गीत गात मुलांनी लावणी देखील केले. काळाच्या ओघात सध्या कोकणात भात शेती करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारं नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी भात शेती सोडून दिले. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांना भात शेती ही केवळ पुस्तकातच पाहायला मिळेल ते काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच कोकणात भात लागवड करत असताना तांदूळ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना किती कष्ट करावे लागतात याची मुलांना माहिती मिळावी. तसंच शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नाही तर शिक्षणाचा उपयोग शेतीसाठी व्हावा याची माहिती देण्यासाठी या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
भात लागवड लावणी उपक्रम कोकणातील पारंपरिक शेती भात लागवड लावणी उपक्रम अंतर्गत शेतकरी रवींद्र साळवी यांच्या शेतामध्ये सदर उपक्रम आयोजित करण्यात आला होता। त्याचबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रवींद्र साळवी, उपाध्यक्ष श्रावणी जाधव, त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक कदम, शाळेचे शिक्षक नंदकुमार भागवत, गावडे, कांबळे, त्याचबरोबर शाळेय व्यवस्थापन समिती सदस्य, त्याचबरोबर ग्रामस्थ आणि इतर मान्यवर यावेळेला उपस्थित होते। श्री रवींद्र साळवी यांच्या शेतामध्ये आम्ही चित्रपटांचा आलेलो आहोत। भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि शेती हा मुख्य उद्योग आहे। यानिमित्तानं हा पावसाळ्यात आमच्या कोकणामध्ये भात शेती चांगल्या प्रकारे केली जाते आणि या भात शेती लागवडीतून तांदूळ हा जो प्रकार येतो त्यावर तांदूळ मिळवण्यासाठी आपल्या शेतकऱ्याला किती कष्ट करावे लागतात ते कष्ट ह्या आमच्या मुलांनी आज प्रत्यक्ष अनुभवलेले आहेत। आपलं शिक्षण हे नुसतं नोकरीसाठी असता कामा नये। आपलं शिक्षण ही सुसंस्कृत आणि सुशिक्षित होऊन आपल्या ह्या शेतीप्रधान देशाला शेतीतून हातभार लावण्यासाठी या मुलांना आम्ही शेतीकडं त्यांची ओढ लागावी, गोडी वाढवावी म्हणून आम्ही या शेतीसाठी ह्या प्रयत्न केलेले आहेत। या आज सुशिक्षित बेरोजगार जे आहेत ते शेती न करता नोकरीसाठी इकडे फिरत आहेत। ह्या आमच्या मुलांनी त्यांना एक असा संदेश दिलेला आहे की शेतीतून आपल्याला भरपूर असं उत्पन्न करता येतं। पुढील भविष्य काळामध्ये शेती हा एकच मार्ग। काही दिवसांपूर्वी चिपळूणमध्ये एक महाकाय मगर रस्त्यावरती चालतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता। मुळात चिपळूण शहरात असलेल्या अनेक छोटी मोठी तळी आणि शिवनदी यामध्ये मगरींचं वास्तव्य आहे। पावसाळ्याच्या दरम्यान पाण्याची पातळी वाढल्यानंतर या मगरी रस्त्यावरती येतात, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरतं। याच विषयावरती शहरातील नागरिकांची चिपळूण तहसीलदार कार्यालयात बैठक संपन्न झाली। या बैठकीला आमदार शेखर निकम, प्रांत अधिकारी आकाश लिगाडे, वन विभागाचे अधिकारी, मुख्याधिकारी विशाल भोसले, तहसीलदार प्रवीण लोकरे, बापू काणे, निखिल पवार, आदिती देशपांडे, किशोर रेड्डी असे अनेक नागरिक यावेळेला उपस्थित होते। शहरातल्या नदीपात्रांमध्ये आणि तळ्यांमध्ये मगरींची वाढणारी संख्या याचा विचार करता शहर अधिवासातील मगरींना मोठ्या नदीपात्रांमध्ये स्थलांतरित करण्याबाबत उच्चस्तरीय बैठक लावण्याचा शब्द आमदार शेखर निकम यांनी यावेळी दिलाय। मगरींचं संरक्षण करताना मानवी वस्तीत मगरी येऊ नयेत किंवा आल्यास वन विभागाने गस्त घालून त्या पकडाव्यात आणि सुरक्षित स्थळी सोडाव्यात अशा सूचना देखील करण्यात आल्यात। याशिवाय नदीपात्रातून मगरी ज्या ठिकाणाहून वर येतात अशा ठिकाणी जाळ्या बसवण्याच्या सूचनाही करण्यात आल्यात। तसेच नदीपात्राबाहेर मगर दिसल्यास वन विभाग किंवा नगर परिषदेशी संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलंय। दरम्यान शहरातील चिकन आणि मटण विक्रेते नदीपात्रांमध्ये मांस टाकत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। यामुळे अशा विक्रेत्यांवरती कठोर कारवाई होणार अशी माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली आहे। मध्य प्रदेश येथील राज्य आपत्ती प्रतिसाद दल SDRF टीमला 40 दिवसीय बेसिक फ्लड रेस्क्यू कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्याचा समारोप प्रात्यक्षिकांसाठी मध्य प्रदेशचे SDRFचे महासंचालक हे उपस्थित होते। सदर प्रशिक्षणात मध्य प्रदेश येथील SDRF टीमला विविध प्रकारचे रेस्क्यू ट्रेनिंगचे धडे, थेअरी व प्रात्यक्षिकाचं प्रशिक्षण देण्यात आलं। वाढत्या समस्यांचं निवारण करणे ही काळाची गरज बनली आहे। अशाच भविष्याच्या दृष्टीने प्रशिक्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रशिक्षणामध्ये नागरी संरक्षण दल, आपदा मित्र, पोलीस मित्र, NCC कॅडेट, NSS स्वयंसेवक, रेस्क्यूअर तसेच गिर्यारोहक आणि सामाजिक संस्थांमध्ये पुढाकाराने समाजकार्य करणारे स्वयंसेवक उपस्थित होते। यात विविध रेस्क्यू पद्धतींचे प्रशिक्षण, गाठींचे प्रकार, प्रथमोपचार, CPR, स्क्युबा, असेंडिंग, डिसेंडिंग, बोट हँडलिंग, बोट पॉन्डलिंग, रिव्हर क्रॉसिंग, पोहणे इत्यादी अनेक नवीन रेस्क्यूच्या पद्धतीचं प्रशिक्षण यावेळेला देण्यात आलं। अब आपको अच्छा, आप SDRF की एक सीमित अवधि है, लेकिन ये जो आपने यहाँ सीखा है ये आपको जीवन भर जो है वह आपके लिए काम आएगा। नौकरी में भी काम आएगा और नौकरी के बाहर भी काम आएगा। कल को आप कहीं और जाते हैं, कोई और आप में से कुछ अन्य विभागों में मान लीजिए चले जाते हैं, जिस व्यक्ति ने ये कोर्स किया होगा वो किसी भी अन्य साधारण व्यक्ति से किसी भी चीज में, जैसे मैंने कहा ना, मेंटल मानसिक शक्ति में वो सबसे ज्यादा वो आगे हो, और जिसमें मानसिक शक्ति है वो किसी भी प्रकार की चुनौती से डील कर सकता है। ट्रेनिंग हमारे SDRF MP के जवानों के लिए काफ़ी लाभदायक रही है। इस ट्रेनिंग में हमारे जवानों ने, जिनको तैरना भी नहीं आता था, उनने भी अच्छी तरह से विदाउट PFD के या रिवर क्रॉसिंग और इस फ्लड करंट वाटर में तैरना इनने यहाँ पर सीखा है। इसके अलावा रोप रेस्क्यू के बारे में भी जवानों को यहाँ पर ट्रेनिंग दी गई है। इसके अलावा
डीप डाइविंग का जो बेसिक कोर्स था उसमें भी कई जवानों ने काफ़ी उल्लेखनीय यहाँ पर सिखलाई दी है, जो कि डीप डाइविंग के क्षेत्र में काफ़ी आगे काम कर सकते हैं। इनका आगे स्पेशल कोर्स कराया जाएगा, एडवांस कोर्स, जिससे वो और भी इसमें सक्षम होंगे। इंडियन रेस्क्यू अकॅडमी ही 11 वर्ष जुनी संस्था आहे। या संस्थेमध्ये जवळजवळ 19 ते 20 वेगळ्या राज्यांमधनं लोक ट्रेनिंगला येतात। आज इथे मध्य प्रदेशमधील होमगार्डचे 100 लोकांचं ट्रेनिंगची बॅच पूर्ण झाली। त्याच्यासाठी त्यांचे डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस इथे त्या कार्यक्रमासाठी आलेले होते। त्यांना आपण बेसिक लाईफ सेव्हिंग पासून ॲडव्हान्स स्कुबा डायव्हिंग पर्यंत सर्व वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देतो आणि फ्लड वॉटर आणि रॅपिड वॉटर रेस्क्यू याच्यामध्ये आपण सगळ्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यांना इथे ट्रेनिंग देतो। रायगड जिल्हा गाव कामगार पोलीस पाटील संघ यांचा सन्मान सोहळा व जिल्हा मेळावा 6 जुलै रोजी माणगाव शहरातील कुणबी भवन समाज सभागृहात पार पडलाय। यावेळी सत्कार मूर्ती म्हणून गाव कामगार पोलीस पाटील संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, महाराष्ट्र राज्य सचिव कमलाकर मांगले पाटील हे लाभले होते। पोलीस पाटील हे गाव ते पोलीस प्रशासन यामध्ये सदैव दुवा म्हणून काम करत असतात। अशा पोलीस पाटलांचा सन्मान यावेळी करण्यात आला। यावेळी व्यासपीठावरती जिल्हाध्यक्ष संतोष दळवी, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत चेरफळे, सचिव कुणाल लोंढे, उपाध्यक्ष दिनेश पाटील, सहसचिव रवींद्र आयरे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य दिनेश टेंबे, ढेणे पाटील, माणगाव तालुका अध्यक्ष अजलील फिरफिरे व रायगड जिल्ह्यातील बहुसंख्य तालुका कमिटीचे पदाधिकारी व सदस्य व पोलीस पाटील यावेळेला उपस्थित होते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रशासनाने चालू केल्यानंतर महिला वर्गांमध्ये मोठ्या प्रमाणात आनंद व्यक्त होत असून या योजनेचा लाभ देण्यासाठी सर्व स्तरातून शिबिरं सुरू आहेत। पोलादपूर तालुक्यातील भोगाव खुर्द ग्रामपंचायतमध्ये देखील या योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे। ग्रुप ग्रामपंचायत भोगाव खुर्द नेहमीच ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांच्या विकासासाठी कटिबद्ध असते। शनिवारी सकाळी ग्रामपंचायतीच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालय येथे माझी लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ करण्यात आला असून प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली सरपंच प्रियांका कदम, उपसरपंच कुंदा चिकणे, सरपंच संघटनेचे अध्यक्ष राकेश उतेकर व ग्रामसेविका मेघना भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत हद्दीतील महिलांचं माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन व ऑफलाईन फॉर्म भरले जात आहेत। सोमवारपर्यंत 3 दिवस हे शिबिर सुरू राहणार आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने महिला वर्गाने कार्यक्रमाला उपस्थिती देखील लावलेली आहे। पंचायत समिती विभाग, महसूल विभाग आणि महिला बालकल्याण विभाग यांच्या माध्यमातून भोगाव या ठिकाणी या आजूबाजूच्या 3-4 ग्रामपंचायती 8-10 गाव आहेत। या गावांच्या महिला भगिनींना एका ठिकाणी या ठिकाणी सुरक्षित बोलवून माननीय या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परवाच्या अधिवेशनामध्ये घोषणा केलेली पहिली ही योजना आहे, जी अंमलबजावणी अत्यंत तातडीने झाली। ते सोप्या पद्धतीमध्ये कुणालाही पोलादपूरमध्ये किंवा प्रशासनामध्ये फेऱ्या न मारता त्यांना जाग्यावरती सहज आणि सोप्या पद्धतीनं या योजनेचा लाभ घेता येईल अशा प्रकारचं नियोजन सरकारने या ठिकाणी केलेलं आहे। महात्मा एज्युकेशन सोसायटी संचलित रसायन येथील पिल्लई HOC कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीला देशातील शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण असलेले NAAC अर्थात नॅशनल असेसमेंट ॲट ॲक्रेडिशन काउन्सिलचे 3.39 CGPA A+चे मानांकन मिळालं असून हे मानांकन पुढील 5 वर्षांसाठी लागू असणार आहे। या मूल्यांकनातून कॉलेजची शैक्षणिक गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध झाली। NAACची दुसरी सायकल 14 व 15 जून रोजी संपन्न झाली। यावेळी त्रिसदस्यीय समितीने पिल्लई HOC इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजचा संपूर्ण आढावा घेतला। यामध्ये NAACने दिलेले 7 क्रायटेरियाचे अतिशय काटेकोरपणे निरीक्षण व विश्लेषण करण्यात आलं। यात शैक्षणिक सोयीसुविधा, अद्ययावत शिक्षण प्रणाली, विभागीय व्हिजिट्स, कॉलेज प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थ्यांसोबत संवाद, प्रेझेंटेशन, सांस्कृतिक, क्रीडा व अशा अनेक विषय निरीक्षणांती कॉलेजला A+ हे मानांकन आता प्राप्त झालेलं आहे। खेड तालुक्यातील चिचघर प्रभुवाडी जिल्हा परिषद शाळेमध्ये श्री भैरी केदारनाथ सामाजिक संस्थेच्या वतीनं जिल्हा प्रमुख व दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम व चिचघर ग्रामपंचायत सरपंच सांगले, माजी सरपंच शुभलक्ष्मी चव्हाण, माजी अध्यक्ष खेड तालुका रहिवासी मंच नवनाथ निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री भैरी केदारनाथ सामाजिक संस्था यांच्या तसेच सर्व मुंबई मंडळ ग्रामस्थ यांच्या पुढाकारातून व प्रमुख मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसह शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमात श्री भैरी केदारनाथ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महेश पायरे, सेक्रेटरी रोहित कदम, खजिनदार सनी सुनील कदम, मंगेश चव्हाण, माजी अध्यक्ष सुनील सुर्वे, सल्लागार संदेश कदम, सल्लागार राम जाधव, सागर पायरे, रमेश कदम, किरण जाधव, रुपेश कदम, संजय जोत,
भरत पायरे, सुशांत मोरे, विशाल पायरे, विश्वास जोत, अमर दळवी, मुन्ना कदम, सुशांत चव्हाण, सर्व सभासद तसेच सर्व मुंबई मंडळातील पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात यावेळेला उपस्थित होते. आता वेळ झाली माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.